समर्थ श्रीराम समर्थ दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास सातवा आदि भौतिक ताप श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण आता आदिभूतिक कोण सांगिजेल। या आधीच्या समासात आध्यात्मिक तापांच्या लक्षणांचा तपशील सांगितला। आता आदिभौतिक ताप सांगू। श्लोक सर्व भूतेन संयोगात सुख दुःखच जायते। द्वितीय ताप संताप सत्य चैवादी भौतिक सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे। ताप होता मन भंगे या नाव आदिभूतिक। पंचमहाभूतांनी घडलेल्या बाह्य सृष्टीस संबंध आल्यावर कधी सुख तर कधी दुःख यांचा अनुभव होतो। दुःखाचा अनुभव आल्यामुळे जीव त्रस्त होऊन मनाला वेदना होतात। हाच तो आदिभौतिक ताप होय। तरी या आदिभौतिकाचे लक्षण प्रांजळ करू निरूपण जेणे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्रयाची। आता या आदिभौतिक तापांच्या लक्षणांचे तपशीलवार निरूपण करू। त्यामुळे तापत्रय कसे असतात याची पूर्ण ओळख पटेल। ठेचा लागती मोडती कांटे विजती शस्त्रांचे घायटे सल शिलका आणि सर्राटे या नाव आदिभूतिक। पावलांना ठेचा लागणे हातपायात काटे शिनणे शस्त्रांचे घाव बसणे लाकडाचे टोकदार बारीक तुकडे हातापायात शिरणे टोकदार गवत व सराटे लागणे अंग्या आणि काचकुहिरी आवटसटा लागे शरीरी गांधील येऊन दंश करी या नाव आदिभूतिक। काचकुहिरी व आग निर्माण करणारी वनस्पती अचानक अंगाला लागते। कल्पना नसताना गांधील माशी चावते हेच ते आदिभौतिक ताप होय। मासी गोमासी मोहळ मासी मुंगी तेलमुंगी डास दसी सोट जडू लागे यासी आदिभूतिक बोलिजे। मधमाशी गोमाशी मोहळ उठल्यावर चावणारी माशी मुंगी लाल मुंगी व डास चावणे रक्त शोषणारा किडा व जडू अंगाला लागणे। पिसा पिसोडे चांचण कुसडे मुंगडे ढेकुण विशिप गोवर गोचिड जान या नाव आदिभूतिक। पिसवा पिसोडे डोंगडे कुसडे मुंगडे ढेकून गचकर्ण भुंगे गोचिडे चावणे या नाव आदिभूतिक। गोंबी विंचू आणि विखार व्याघ्र लांडिके आणि शुकर गोसायड सामर या नाव आदिभूतिक। गोम विंचू सर्प वाघ लांडगे डुक्कर साडू व सांबर यांचे चावे जखमा किंवा फाडणे या नाव आदिभूतिक। रानगाई रानमसे रान शकट आणि रिसे रानहाती लाव पिसे या नाव आदिभूतिक। रानगाई रानरेडे रानबैले अस्वले रानहत्ती यांच्या धडका व पक्ष्यांची पिसे टोचणे सुसरीने ओढून नेणे का ते अवचिते बुडाले अथवा खळाडी पडिले या नाव आदिभूतिक। पाण्यात सुसरीने ओढून नेणे पाण्यात अचानक बुडणे वेगवान पाण्याच्या प्रवाहात सापडणे नाना विखारे आजगर नाना मगरे जडचर नाना वनचरे अपार या नाव आदिभूतिक। विषारी साप अजगर मगरी इतर जडचर व अनेक जंगली जनावरे यांचा त्रास अश्व वृषभ आणि खर श्वान सुकर जंबूक मांजर ऐसी बहुविध क्रूर या नाव आदिभूतिक। घोडे बैल गाढवे कुत्री डुकरे कोल्हे मांजर अशा क्रूर प्राण्यांपासून होणारा त्रास या नाव आदिभूतिक। ऐशी कर्कसे
भयानके बहुविध दुःखदायके दुःखे दारुणे अनेके या नाव आदिभूतिक अशी ही सहन करण्यास कठीण व भयंकर अशी अनेक दारुण दुःखे म्हणजे आदिभौतिक ताप. भीती माळवदे पडती कडे भुईरे कोसळती वृक्ष अंगावरी मोडती या नाव आदिभूतिक. अंगावर भीती व गच्चा पडतात, कसे कोसळतात, कडे कोसळतात, भुयारे जमीनदोस्त होतात, झाडे अंगावर पडतात या नाव आदिभूतिक. कोणी एकाचा श्राप जडे, कोणी एके केले चेडे, आधांतरी होती वेडे या नाव आदिभूतिक. कोणाचा शाप लागतो, कोणी चेडा चेटूक करते, सर्व आधार सुटल्याने वेडे लागते. काही एक चाळविले, कोणी एक भ्रष्टविले, कोणी एके धरून नेले या नाव आदिभूतिक. कोणी बुद्धीत संभ्रम निर्माण करते, कोणी धर्मांतर शक्तीने करावयास लावते, पडून लावते. कोणी एके दिले विष, कोणी एके लाविले दोष, कोणी एके घातले पाश या नाव आदिभूतिक. कोणी विष घातले, कोणी दुषणे देते, कोणी खोड्यात अडकवून ठेवते या नाव आदिभूतिक. अवचिता सेर लागला, नेनो बिबवा चिडला, प्राणी धुरे जाजावला या नाव आदिभूतिक. शेतातून चालताना न कळत शेराचा चीक लागतो, बिबा उततो, धुराने श्वास कोंडतो. इंगडावरी पाय पडे, शिडे खाले हात सापडे, धावता आडखुडे पडे या नाव आदिभूतिक. निखाऱ्यावर पाय पडतो, हातावर दगड पडतो, पडताना अडखूड पडतो या नाव आदिभूतिक. वापी कूप सरोवर, गर्ता कडा नदी तीर, अवचिते पडे शरीर या नाव आदिभूतिक. बारव, खोल विहीर, तलाव, शेणाची गर्ता, डोंगरांचा कडा, नदीकाठ इत्यादींमध्ये किंवा वरून पडणे. दुर्गा खोल कोसळती, झाडावरून पडती, तेने दुःखे आक्रंदती या नाव आदिभूतिक. बुरुज व झाडावरून खाली पडल्यावर सर्वांगावर मार बसून किंवा हाडे मोडून मोठमोठ्याने रडतात या नाव आदिभूतिक. सीते ओठ तरकती, हातपाव टाका फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती या नाव आदिभूतिक. थंडीने ओठ फुटणे, हात पाय व टाचांना भेगा पडणे, या पायाची बोटे हुळहुळ होणे व कुजणे. अशन पानाची ये वेडे, उष्ण रसे जिव्हा पोडे, दात कसकरे आणि हरडे या नाव आदिभूतिक. खाताना किंवा पिताना पदार्थ फार कढत असले तर तोंड पोडते. थंडी भरली असता दात वाजू लागतात. काही वेळा दातांना थंड किंवा उष्ण पदार्थ सोसत नाहीत. पराधीन बाळपणी कुशब्द मार जाचणी, अन्न वस्त्रे विन आडणी या नाव आदिभूतिक. आई वडील मरण पावल्यामुळे बालपण परक्याच्या घरात गेले तर टाकून बोलणे, मार देणे, निरनिराळ्या प्रकारे छळणे, पुरेसे जेवण न देणे, कपडे जेम तेम देणे इत्यादी सोसावे लागते. सासुरवास गालोरे, ठुणके लासणे चिमोरे, आले रुदन न धरे या नाव आदिभूतिक. सासुरवासात सुनेचा गाल पिरगडणे, ठोसे देणे, डाग, चिमटे इत्यादींमुळे रडू येत असले तरी रडणेही अशक्य होणे या नाव आदिभूतिक. चुकता कान पिडिती, का तो डोळा हिंग घालिती, सर्व काड धारकी धरिती या नाव आदिभूतिक. थोडे चुकले तरी कान पिडणे, डोळ्यात हिंगाची पूड घालणे व सतत धारेवर धरणे. नाना प्रकारीचे मार, दुर्जन मारिती अपार, दुरी अंतरे माहेर या नाव आदिभूतिक. हाताने पायाने इत्यादी अनेक प्रकारे मारणे, दुष्टांकडून भयंकर मार खाणे, मुलींचे माहेर कायमचे तुटणे या नाव आदिभूतिक. कर्ण नासिक
विधिले बडेची धरून गोंदिले, खोडी जालिया पोडविले या नाव आदिभूतिक. कान व नाक कापणे किंवा विद्रूप करणे, शक्तीने गोंधविणे, टॅटू बनविणे, वात्यपणा केल्यास चटके देणे, परचक्री धरून नेले, नीच यातीस दिधले, दुर्दशा होऊन मेले या नाव आदिभूतिक. शत्रूंच्या आक्रमणात पडवून नेणे, हलक्या जातीतील व्यक्तीशी लग्न झाल्याने हाल होऊन मरणे, नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणिले या नाव आदिभूतिक. वरचेवर निरनिराळ्या रोगांनी आजारी पडणे यांची यादी आध्यात्मिक तापाला दिली आहे. त्यासाठी वैद्य व पंचाक्षरी यांनी उपचार करताना हाल करणे, नाना व्यथेचे निरसन व्हावया औषध दारुण, बळात्कारे देती जाण या नाव आदिभूतिक. अनेक आजार बरे होण्यासाठी बळजबरीने जहाल औषध देणे, नाना वल्लीचे रस काढे गोड कर्कश, घेता होय कासावीस या नाव आदिभूतिक. अनेक वनस्पतींचे रस काढून तयार केलेले जहाळ काढे व आसवे घेताना जीव कासावीस होणे, ढाळ आणि उखाड देती, पंथ कठीण सांगती, अनुपात चुकता विपत्ती या नाव आदिभूतिक. डाळ आणि उलटी होण्यासाठी औषधे भयंकर पथ्य व अनुपाने सांगतात, यात चूक झाली तर भयंकर परिणामांची भीती घालतात. फाड रक्त फासणी, गुल्लडांकाची जाचणी, तेने दुखवे प्राणी या नाव आदिभूतिक. शस्त्रक्रियेसाठी शरीर फाडणे, समर्थांचे काडी संमोहनाची सोय नव्हती, गळवातून रक्त काढणे, आवाडू बरे करण्यासाठी त्यावर तापलेल्या सडीने डाग देणे अशा वेदनांमुळे दुःखी होणे, रुचिक बिबडे घालिती, नाना दुःखे डफळे देती, शिरा तोडीती, जडवा लाविती या नाव आदिभूतिक. रुईचा चीक व बिबड्यांचे थेंब रोगावर घालणे, शिरा तोडणे, जडवा लावणे इत्यादी अनेक दुःखांनी जीव दडपून जातो. बहुरोग बहु औषधे सांगता अपारे अगाधे, प्राणी दुखवे तेने खेदे या नाव आदिभूतिक. रोग प्रत्येक असून त्यांची औषधे अनेक आहेत, ती सर्वे सांगून म्हटले तर अमोज आहेत. त्या सर्वांनी माणसाला अत्यंत त्रास होतो. बोलाविला पंचाक्षरी, धूरमास पीडा करी, नाना यातना चतुरी, आदिभूतिक जाणीजे. भूतबाधा काढण्यासाठी पंचाक्षरी आणला तर तो धुरी देणे, छडीने मारणे, अंगावर पाण्याचा मारा करणे इत्यादी छळ करतो. शहाण्याने या सर्वांना आदिभूतिक ताप म्हणावे. दरवडे घालून या जना, तस्कर करीती यातना, तेने दुःखे होय म्हणा या नाव आदिभूतिक. चोर व दरोडेखोर वस्त्यांमध्ये दरोडे घालून लोकांना लुबाडतात व त्या यातनांचे त्यांना दुःख होते. अग्नीचेनी ज्वाळे पोळे, तेने दुःखे प्राणी हरंबडे, जालिया विवडे या नाव आदिभूतिक. अग्नीच्या ज्वालांनी अंग भाजल्यावर माणसाला अतोनात यातना होतात. घर व घरातील वस्तूंना आग लावून नुकसान झाले की माणूस तडमडतो. नाना मंदिरे सुंदरे, नाना रत्नांची भांडारे, दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती. अशा
आगीत सुंदर इमारती, रत्नांच्या पेट्या, उंची वस्त्रे भस्मसात होतात. नाना धान्ये, नाना पदार्थ, नाना पशु, नाना स्वार्थ, नाना पात्रे, नाना अर्थ, मनुष्य भस्म होती. धान्याची कोठारे, जनावरांचे गोठे व दैनंदिन गरजेची स्वार्थ भांडी, कपाटे व माणसेही जळून जातात. आग न लागता शेती, धान्य बनव्या आणि खडकुती युक्त दंड जडून जाती अकस्मात. उभ्या पिकांना शेतात आग लागते. धान्यांची पोती, गवताच्या गंजी, धान्याचे मुसकट, ऊस इत्यादींना अचानक आग लागते. ऐसा आग न लागता अथवा कोणी लाविला, हानी झाली का पोडला, या नाव आदिभूतिक. अशी आग अपघाताने लागते किंवा मुद्दाम कोणी लावल्याने नुकसान होऊन माणूस दुःखात पोडतो. ऐसा सांगता बहुत होती वन्हीचे आघात, तेने दुःखे दुखवे चित्त, या नाव आदिभूतिक. असे आग लागण्याचे कित्येक प्रकार सांगता येतील. त्यामुळे अंतःकरणाला फार यातना होतात. हारपे विसरे आणि सांडे, नासे गहाडे फुटे पडे, असाध्य होई कोणीकडे, या नाव आदिभूतिक. हरवणे, विसरणे, वाटेत पडणे, नष्ट होणे, न सापडणे, फुटणे, उंचावरून आदळणे व झालेले नुकसान भरून न येणे, असे कित्येक वस्तूबाबत घडते. त्याचे नाव आदिभूतिक आहे. प्राणी स्थानभ्रष्ट झाले, नाना पशु ते चुकले, कन्यापुत्र गहाडले, या नाव आदिभूतिक. गाव किंवा सत्तेचे पद सोडावे लागणे, गाई म्हशी शेळ्या हरवणे, मुले व मुली बेपत्ता होणे, या नाव आदिभूतिक. तस्कर अथवा दावेदार अवचित करीती संहार, लुटीती घरे नेती खिल्लार, या नाव आदिभूतिक. चोर किंवा वैरी अचानक हल्ला करून घर लुटतात किंवा जनावरे पडून नेतात. नाना धान्ये केळी कापती, पानमळा मीठ घालिती, ऐसा नाना आघात करीती, या नाव आदिभूतिक. उभी पिके व केळीचे लोंगर कापून नेतात. पानमळ्यातील वेलींच्या आळ्यात मीठ घालून हर प्रकारे नुकसान करतात, या नाव आदिभूतिक. मैंद्य उंचले खाणोरी, सुवर्णपंथी भुररे करी, ठकू शीतरू वरपे करी, वरपा घालिती. लुटारू भुरटे चोर, उरलेले द्रव्य खणून काढणारे किमयागार, भुरड घालणारे, ठग, लबाड व दरोडेखोर इत्यादी नाना प्रकारे लुबाडणे. गठी छोडे द्रव्य सोडिती, नाना अलंकार काढिती, नाना वस्तू मूषक नेती, या नाव आदिभूतिक. लक्ष ठेवून गाठोडी सोडून आतील दागिन्यांसारख्या वस्तू पडवणे, उंदरांनी वस्तू नेणे, या नाव आदिभूतिक. वीज पडे हिंव पडे, प्राणी प्रजनी सापडे, का तो महापुरी बुडे, या नाव आदिभूतिक. अंगावर वीज पडणे, हिम वर्षावात सापडणे, तुफान पावसात भिजणे किंवा महापुरात बुडणे, याचे नावही आदिभूतिक आहे. भोवरे वळणे आणि धार, ओसाने लाट अपार, वृश्चिक गोंभी आजगर वाहून जाती. पाण्याच्या प्रवाहात भोवरे असणे, वळणे वेगवान धार, वाहणारे ओंडके, उंच लाटा यांचे तडाखे, विंचू, गोमाशा व अजगर इत्यादी ज्यात वाहून जातात. तयामध्ये प्राणी सापडला, खळकी बेटी आडकडा, बुडत बुडत वाचला, या नाव आदिभूतिक. त्या प्रवाहात माणूस वाहत जातो, खडकावर आपटतो, बेटांवर अडकतो, बुडता बुडता वाचतो, त्याचे नाव आदिभूतिक. मनासारिका नसे संसार, कुरूप कर्कश श्रीक्रूर, विधवा कन्या मूर्खपुत्र,
या नाव आदिभूतिक. संसार मनासारखा न होणे, बायको कुरूप, कर्कशा व कठोर असणे, घरात विधवा झालेली कन्या व मुलगे मूर्ख असणे, भूत पिशाच लागले, अंगावरून वारे गेले, अबद्ध मंत्रे प्राणी चढले, या नाव आदिभूतिक. भूत व पिशाच्याने झपाटले, अर्धांगवात मंत्र चुकीचा जपल्याने बुद्धी भ्रमिष्ट होणे, याचे नाव आदिभूतिक. ब्राह्मण संबंध शरीरी, बहुसाल पीडा करी, शनेश्वराचा धोका धरी, या नाव आदिभूतिक. ब्रह्म संबंधाने शरीरात प्रवेश करून नाना प्रकारे छळणे, शनीची साडेसाती होणे, या नाव आदिभूतिक. नाना ग्रहे काळ वार, काळ तिथी घात चंद्र, काळ वेड घात नक्षत्र, या नाव आदिभूतिक. वक्री ग्रह झाल्याने कडने घात वार, घात तिथी चंद्रांचे बड नसणे, अशुभ वेड, घातन नक्षत्र हेच आदिभौतिक दुःख होय. शिंक पिंगळा आणि पाली, ओखटे होला काक कलाली, चिंता काजडी लागली, या नाव आदिभूतिक. भलत्या दिशेला तोंड करून किंवा शुभ वेळेला शिंक येणे, पिंगळ्याचा शब्द, पालीची चुकचुक, या कावडा व होला या पक्ष्यांचे अपशकुन सूचक ओरडणे व त्यामुळे अंतकरणाला चिंतेची काळजी लागणे. दिवटा सर्वदा भाकून गेला, अंतरी धोका लागला, दुःख स्वप्ने जाजावला, या नाव आदिभूतिक. मशाल घेऊन फिरणाऱ्या दिवट्याने व ज्योतिषाने काही प्रतिकूल भविष्य सांगितल्याने मन खिन्न झाले, वाईट स्वप्न पडल्याने भयभीत झाला, या नाव सुद्धा आदिभूतिक. भालू भुंके, श्वान रडे, पाली अंगावरी पडे, नाना चिन्हे चिंता पवाडे, या नाव आदिभूतिक. कोल्ही ओरडू लागली, कुत्री विव्हडू लागली, अंगावर पाल पडली की अशुभ होण्याच्या चिंतेने तडमडणारा, याचे नाव आदिभूतिक. बाहेरी निघता अपशकुन, नाना प्रकारे विच्छिन्न, तेने गुणे भंगे मन, या नाव आदिभूतिक. घराबाहेर पडताच अपशकुन होणे व त्यामुळे उत्साह न होऊन मन उदास व द्विधा होणे, प्राणी बंदी सापडला, यातने वरपळा झाला, नाना दुःखे दुःखावला, या नाव आदिभूतिक. कैदीत पडून हाल अपेष्टा भोगणे व त्यापेक्षा त्या केव्हा संपतील या अपेक्षेने तडमडणे, याचे नाव आदिभूतिक. प्राणी राजदंड पावत, जेरबंद चाबुक वेत, दरे मार तडवे मार होत, या नाव आदिभूतिक. अपराधाची शिक्षा म्हणून दोऱ्यांनी बांधून टाकून चाबूक मारणे, वेताच्या छडीने झोडपणे, कडेलोट करणे, तळ हातावर काठीने मारणे, या नाव आदिभूतिक. कोरडे पारंब्या फोक, बहु प्रकारे अनेक, बहु ताळीती आदिभूतिक, या नाव बोजिले. चामड्याचा चाबूक, झाडांच्या पारंब्या, झाडांची सालपटे अशी अनेक प्रकारची साधने वापरून मार देणे. मोघरी मार, बुधले मार, चौखुरून डंगारने मार, बुक्या गचांड्या गुडघे मार, या नाव आदिभूतिक. सोट्याने सळकून काढणे, पिंपात बसवून दगडात रस्त्यावरून ढकलत नेणे, हातापायाला दोरखंडांनी ताणून ठोकून काढणे, बुक्या मारणे, गचांडी धरणे, गुडघ्याने मारणे, या नाव आदिभूतिक. लाथा चपराखा शेण मार, कानखडे दगड मार, नाना प्रकारीचे मार, या नाव आदिभूतिक. लाथा व चपराका मारणे, शेणाच्या गोड्यांनी मारणे, कानात खडे ठोकणे, दगडांनी किंवा इतर वस्तूंनी मारणे, या नाव आदिभूतिक. टांगणे, टिपऱ्या, पिछोडे,
बेडी धुंद नाल कोलदंडे रक्षण निग्रह चहूकडे या नाव आदिभूतिक. उलटे टांगणे, काढण्या घालणे, हात पाठीमागे बांधणे, बेड्या घालणे, पायाला नाल ठोकणे, खोंड्यात अडकळून सर्व हालचाली बंद करणे या नाव आदिभूतिक. नाकवणी, चुनवणी, मीठवणी, रायवणी, गुडवण्याची जाचणी या नाव आदिभूतिक. चुना, मीठ, मोहरी यांचे पाणी व कढत काकवी नाकातोंडात बळजबरीने ओतणे या नाव आदिभूतिक. जडामध्ये बुचकुडीती, हस्ती पुढे बांधोनी टाकीती, हाकीती झडीती, यातायाती या नाव आदिभूतिक. पाण्यात वरचेवर नाक व तोंड बुडविणे, हत्तीच्या पायी देणे, कोळप्याला जुंपून बैलासारखे चाबकाने मारणे व नाना प्रकारीचे छडिणे, कर्णछेद, घ्राणछेद, हस्तछेद, पादछेद, जिव्हाछेद, अक्षरछेद या नाव आदिभूतिक. कान, नाक, हात, पाय, जीभ व ओठ छाटणे या नाव आदिभूतिक. तीर मार सुडी देती, नेत्र रुषण काढिती, नखोनकी सुया मारिती या नाव आदिभूतिक. बाणांनी मारणे, सुडी देणे, डोळे काढणे, रुषण, स्क्रोट्रम कापणे, सर्व नखात खिडे ठोकणे, पारड्यांमध्ये घालणे का कडेलोट करणे का भांड्यांमुळे मुखे उडवणे या नाव आदिभूतिक. वजनाच्या काट्याला घालून वर खाली करणे, कडेलोट तोफेच्या तोंडी देणे, कानी खुंट्या आदळीती, अपानी मेखा मारिती, खाल काढून टाकीती या नाव आदिभूतिक. कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारात पाचर मारणे, अंगाची सालटी काढणे, भोत आणि बोटी अथवा गड घालणे कंठी, सांडस लावून आटाटी या नाव आदिभूतिक. पोत्यात भरून घुसमटून मारणे, बोटे ठेचणे, गळ्यात गड खुपसणे, तापलेल्या चिमट्याने अवयव धरणे, सिसे पाजणे, विष देणे अथवा शिरछेद करणे का पायातळी घालणे या नाव आदिभूतिक. शिसे वेतडून ते उकळत असताना तोंडात घालणे, विष प्रयोग, मान तलवारीने उडविणे, पायाखाली तुडविणे या नाव आदिभूतिक. सरडे मांजरे भरिती अथवा फाशी नेऊन देती, नाना परी पीडा करीती या नाव आदिभूतिक. खेळताना मुलांनी कपड्यात सरडे टाकणे किंवा मांजर टाकणे, दावेदारांनी फासावर लटकविणे इत्यादी त्रासांना आदिभौतिक ताप म्हणतात. स्नान प्रडय, व्याघ्र प्रडय, भूत प्रडय, सुसरी प्रडय, शस्त्र प्रडय, वीज प्रडय या नाव आदिभूतिक. पिसाळलेले कुत्रे चावणे व त्यामुळे हाल होऊन मरणे, वाघाने फाडून खाणे, पिशाच्याने झपाटून आयुष्य बर्बाद होणे, सुसरीने गिळणे, शस्त्राने व अंगावर वीज पडून मरणे या नाव आदिभूतिक. शिरा ओढून घेती, टेंबे लावून भाजेती, ऐसा नाना विपत्ती या नाव आदिभूतिक. शरीरातील शिरा सोलून काढणे, मशालीने चटके देणे या अशा प्रकारच्या यातना आदिभूतिक. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी या नाव आदिभूतिक. माणसे मरणे, संपत्तीचा नाश, वैभव नष्ट होणे, मोठेपणा गमावणे, जनावरे साथीत मरणे व भूकंपाधिकात घरातील चीजवस्तूंचे नुकसान होणे. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यूसुता या नाव आदिभूतिक. लहानपणी आई,
तारुण्यात पत्नी व म्हातारपणी करता मुलगा मरण पावणे या नाव आदिभूतिक. दुःख दारिद्र्य आणि ऋण विदेशी पडणी नागवन आपदा अनुपती कदान्न या नाव आदिभूतिक. दारिद्र्य व कर्जाचे दुःख यातून सुटकेसाठी दूर देशी गेले असता फसवणूक होणे, अचानक आपत्ती येणे व शिळे कुजलेले जाडे भरडे अन्न खावे लागणे या नाव आदिभूतिक. आकांत वाखा प्रडये शुद्ध होता पराजये जीव लगा होय क्षय या नाव आदिभूतिक. साथीमध्ये हजारो बडी पडून आकांत होणे, लढाईत पराभव, प्रियजनांचा अंधपात किंवा मृत्यू, कठीण काळ आणि दुष्काळ, साशंक आणि ओखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळाहळ या नाव आदिभूतिक. राजकीय दृष्ट्या कठीण काळ येणे, दुष्काळ, संशयग्रस्तता, वाईट वेळ, उद्वेगाने व काळजीने जणू हलाहल विष घेतल्याप्रमाणे हाल होणे. घाणाचरखी शिरकला, चाकाखाले सांडला, नाना वह्नीत पडिला या नाव आदिभूतिक. घाण्यात किंवा चरकात हात सापडणे, वजनाच्या चाकाखाली चिरडणे, विटांची भट्टी, लोहाराची भट्टी, गुळाचे चुडवण ह्यात पडणे. नाना शस्त्रे भेदिला, नाना स्वापदी भक्षिला, नाना बंदी पडिला या नाव आदिभूतिक. अनेक शस्त्रांच्या जखमा निरनिराळ्या जंगली जनावरांनी फाडणे, वेळोवेळी कैदेत पडणे या नाव आदिभूतिक. नाना कुवासे दुर्बुजे, नाना अपमाने लाजे, नाना शोके प्राणी झिजे या नाव आदिभूतिक. गलिच्छ व नको असलेल्या ठिकाणी वरचेवर राहावे लागल्याने त्रस्त होणे, वेळोवेळी होणाऱ्या अपमानांमुळे लाजिरवाणे जीवन जगणे, शोकामुळे झुरणीला लागणे या नाव आदिभूतिक. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर. श्रोती जाणावा विचार आदिभूतिकाचा. असे आदिभौतिक सांगू केले तर अगणित आहेत. त्यांची दुःखे डोंगरा एवढी आहेत. श्रोत्यांनी त्यांचा स्वतःशी विचार करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभौतिक ताप नाम समास 7वा गुरुशिष्य संवाद श्री दासबोध या ग्रंथातील आदिभौतिक ताप नावाचा समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.